तुम्ही अल्प शब्दात माझा परिचय दिला आणि बऱ्याच खऱ्या गोष्टी न सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. कारण अंतर्बाह्य तुम्ही ओळखत असल्यामुळे मला जागरूक होती की मला अडचणीत आणणाऱ्या काही गोष्टी जाहीर होतील की काय. पण तुम्ही माझ्या खऱ्या मैत्रीला जागला आणि माझा योग्य तो परिचय करून दिला, त्याबद्दल आभारी आहे. संजय परब आणि आमचे ॲडव्हान्टेज असं आहे की आमचं आडनाव सांगितल्यानंतर आम्ही कुठल्या गावचे आहोत ते आम्हाला सांगावं लागतं. जसं परबांना ते कोकणातले असं सांगावं लागत नाही, तसं मी महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो आणि चुंचुवार हे आडनाव सांगितलं की मी विदर्भातला आहे मला सांगावं लागतं. म्हणजे आमचे नावच हे आमच्या गावांची किंवा आमच्या प्रदेशांची एक प्रकारची आयडेंटिटी, त्याचे काय ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज पण असतात. तर जवळपास 25 वर्ष मी पत्रकारितेत लोकमतपासून पत्रकारिता सुरू केली आणि या चळवळी स्वभावामुळेच मी कामगारांच्या आंदोलनात उतरलो लोकमतमध्ये. आता विषय काढला म्हणून थोडं सांगणं आवश्यक आहे. तर तेव्हा मी कामगारांच्या बाजूने उभा राहिलो. मालकाने मला बोलवलं की तू भविष्यात संपादक होणार आहेस लोकमतचा, तू असं कामगारांच्या बाजूने उभं नाही राहत. मी म्हटलं आम्ही तर लेखणी लिहितो कामगारांच्या बाजूने, मग लोकमतच्या कामगारांच्या बाजूने का उभं राहतो. आणि मग ते त्यांना पटलं नाही. ते म्हणाले की तुमचे आम्ही पगार वाढवू, तुम्हाला विदेशात पाठवू, पण तुम्ही त्यांच्या बाजूने उभे राहू नका, या कागदावर सही करावं, असं सगळं झालं. ते मी न ऐकल्यामुळे त्यांनी थेट माझी बदली दिल्लीला करून टाकली. खरं तर तेव्हा नागपूर पण माझ्यासाठी नवं होतं. मी चंद्रपूरमधून आलो होतो, मी नागपूरच चाचपडत होतो. अशा वेळेला एकदम जो माणूस तलावात आलेला आहे ओढ्यात, त्याला थेट समुद्रात फेकलं गेलं, ज्याने आयुष्यात कधी जिल्हा परिषदेची पाहिली नव्हती. म्हणजे पाहिली नव्हती म्हणजे पत्रकार. माझे वडील जिल्हा परिषदला होते, हा भाग वेगळा. पण त्याला थेट एकदम त्याने कधी महापालिकेचं रिपोर्टिंग केलं नाही, त्याला थेट दिल्लीच्या संसदेचं रिपोर्टिंग करायला पाठवण्यात आलं, जेणेकरून हा फेल होईल आणि आपल्याला याला नोकरीवरून काढता येईल. हा एक त्याचा मागचा हेतू होता. पण अर्थात आपण हे जिद्दी होतो आणि संघटनेत असल्यामुळे, कामगार संघटनेचा लढाईचा भाग असल्यामुळे संघटनेने मला सांगितलं की तुम्ही डिझाईन करू नका, तुम्ही जा, तुम्ही लढा, कारण तुम्हाला आमच्यासाठी लढा. आणि मग ती दिल्ली पण म्हणजे मग ती दिल्ली मी इतकी गाजवली की आजही म्हणजे अंगात वाटायचं झाली. पण दिल्लीच्या मराठी पत्रकारितेत मराठी पत्रकारिता म्हणून नाव काढलं तर माझं नाव तुमच्याच झालं. मी कधी दिल्लीचा किंवा आजही महाराष्ट्रातले कोणते माणसं दिल्लीत गेल्याने त्यांना काही कळत नसेल, पहिल्यांदा जात असतील तर मला फोन येतात. कारण मी लोकमत असेल आणि नंतर ETVत असेल त्या माध्यमातून मी घरोघरी पोहोचतो. तर या सगळ्या बाबी करत असताना हळूहळू तोपर्यंत मी राजकीय माझं काही आकलन फार नव्हतं. मी कधी कुठल्या कॉलेजच्या जीवनामध्ये BScचा स्टुडंट असल्यामुळे फार BSc कॉलेजमध्ये आणि ते फक्त प्युअर BScचं कॉलेज असल्यामुळे तिथे कुठलीही चळवळ वगैरे असं काही नाही. डिबेट कॉम्पिटिशनला कॉलेजकडनं भाग घेणे आणि पुरस्कार आणणे, याच्या पलीकडे वाचन माझं होतं जाणतं आधीपासून. तर त्या बेसवर जेव्हा पार्लमेंट कव्हर करायला लागलो तेव्हा खरोखर राजकारण समजायला लागलं. आणि सुदैवाने मधु दंडवते साहेबांना तिथे खूपदा भेटलो, त्यांच्याशी चर्चा करते आलो. नरसिंहराव साहेबांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा करते. आणि मला राजकीय इतिहास जाणून घेण्यात जास्त रस असल्यामुळे असे अनेक प्रश्न होते. आता विषय गांधी साहेब म्हणून एक तुम्हाला माहिती नसलेली माहिती सांगणं आवश्यक आहे, कारण आज खूप त्याच्यावर राजकारण केलं जात आहे. ते तिथपर्यंत नेणं आपल्याला आवश्यक आहे. कारण वेळोवेळी गांधी विरुद्ध जसा जसा प्रचार होईल तो खंडन करण्यासाठी आपल्यापैकी ज्याच्याकडे जी माहिती आहे ती आपण शेअर केली पाहिजे. कारण उजव्या विचारधारा कसा प्रचार करतील याचा आपल्याला काही असणार. म्हणून मी एक माहिती शेअर करतो जी तुम्हाला माहिती असते. मी जेव्हा पहिल्यांदा महात्मा फुलेंचा पुतळा संसदेमध्ये बसवण्यात आला तेव्हा मी ETVला. आता हा पुतळा बनवणारे जे सुतार आहेत, राम सुतार, ते मराठीच आहेत पण दिल्लीकर झालेत. आता त्यांचा इंटरव्ह्यू करायला गेलो तेव्हा मी ETV. तर तेव्हा त्यांनी सहज मराठी असल्यामुळे आम्ही खूपदा गप्पा मारल्या. तो पुतळा बनत असताना मी खूपदा गेलो. तर मी सहज त्यांना विचारलं की तुम्ही महात्मा गांधीचा इतका सुंदर पुतळा कसं काय बनवला तुमच्या, कारण तो महात्मा गांधीचा पुतळा राम सुतारांनीच बनवलेला आहे संसदेमध्ये, जो आपण सगळे बघतो. तर त्याच्या किस्सा सांगता त्यांनी एक वेगळाच किस्सा सांगितला. तो पुतळा त्यांनी खूप आधी बनवला, म्हणजे अगदी इंदिरा गांधी सुरुवातीला प्राईम मिनिस्टर झाले असतील त्या काळात त्यांनी तो पुतळा बनवला. आता तो पुतळा बसवणार कुठे होता? आता ज्याचं नाव नवीन नामांतराची जी काही सध्या लाट आलेली आहे, काल परवा मुघले आझमचं अमृत आझम झालं, मुघल गार्डनचं अमृत उद्यान झालं, तर राजपथचं कर्तव्य पथ बनलं. तर या कर्तव्य पथाच्या किनाऱ्यावर आपल्याला माहिती असेल इंडिया गेट नावाच्या एक बिल्डिंग आहे किंवा आपल्या गेटवे ऑफ इंडिया सारखं गेट आहे. त्या गेटच्या बाजूला एक छत्रीसारखं आहे. आपण कधी गेला तर मूळ जे आहे तिथे महात्मा गांधींचं पुतळा आणि त्यात ते ठरलं होतं, कार्यक्रमही ठरला होता, पण
तेव्हा काँग्रेस आणि इंदिरा गांधी आणि बाकीच्या कॅबिनेटमधल्या लोकांनी ऑब्जेक्शन असं घेतलं. ऑब्जेक्शन व्हॅलिड होतं एका अर्थाने की ज्या बापूंनी इंग्रजांच्या साम्राज्याच्या विरुद्ध लढाई लढली त्याला इंग्रजांनी बनवलेल्या छत्रीच्या खाली ठेवणं हे चुकीचं दिसतं. मग त्याच्यावर चर्चा चळवण कितीतरी तो पुतळा राम सुतारांच्या कारखान्यात पडत होता. मग शेवटी काही वर्षानंतर त्याच्यावर तोडगा निघाला मोरारजी देसाई आल्यानंतर. मग असं ठरलं की ठीक आहे आपण संसदेच्या प्रांगणातच त्या पुतळ्याला बसवू. गंमत बघा, ज्या माणसाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिला, ज्या माणसाने या देशाला लोकशाही बहाल करण्यात, जो माझ्या मूळ विषय आहे त्याच्याकडे जाण्यापूर्वी सांगतो, बहाल करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली, जो माणूस कदाचित संसदेमध्ये त्याने पाय ठेवला नसेल पण देशाची संसद आणि त्या संसदेचे प्रतिनिधी ज्या माणसामुळे अस्तित्वात आले, निवडून आले, त्या माणसाच्या पुतळ्याला संसदेपर्यंत प्रवेश मिळवायला अनेक वर्ष वाट पाहावी लागते. पण त्याच वेळेला जेव्हा उजवी सत्ता प्रबळ होते तर संसदेच्या सेंट्रल सभागृहामध्ये सावरकरांचा हा आपल्या विचारधारेचा, आपल्या घोळ घालण्याचा आणि त्यांच्या स्पष्टतेचा हा मोठा पुरावा की सावरकरचं तैलचित्र संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लागतो आणि गांधी छत्रीखाली असावे, इंडिया गेटवर असावे की पार्लमेंटमध्ये असावे, हा घोळ घालत आम्ही अनेक वर्ष बापूंना कारखान्यात सळवत ठेवतो आणि हाच घोळ घालत आम्ही बापूंचे विचार सळवत ठेवलेला आहे. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे असं मला वाटतं. आता जेव्हा मी पार्लमेंट कव्हर करत होतो तर कॉन्स्टिट्यूशन मेकिंगशी माझा संबंध येत होता. मी अनेक कायदे बनताना पाहिले. शरद जोशी जेव्हा पार्लमेंटचे मेंबर होते त्यांच्याशी गप्पा मारण्यास माझा खूप आवडीचा आनंद होता. मी अनेकदा त्यांच्या मुलाखती घ्यायचो आणि त्याच्यानंतर मोठमोठे नेते असतील, सोमनाथ चटर्जी असतील, जे प्रणव मुखर्जी असेल, सुदैवाने मी ETVचा असल्यामुळे आमचे 13 चॅनल होते, सर्व भाषेत चॅनल होते आणि मी त्या पार्लमेंट टीमचा हेड असल्यामुळे मला सुदैवाने कोणत्याही राज्यातल्या दिग्गज नेत्यासमोर जाऊन इंटरव्ह्यू करण्याची संधी मिळत होती आणि मी त्या संधीचा माझ्या आवडीनुसार सोनं केलेला. अनेक इतिहासातली माहिती त्यांच्याकडनं माहीत करून घेतली, जुने प्रबंध किंवा संबंध त्यांच्याकडे समजून घेतले आणि राज्यसभा अनेक वर्ष कव्हर केल्यामुळे आणि तिथे त्या काळात आजच्यासारखं स्खलन झालं नव्हतं. तर त्या काळात बऱ्यापैकी विद्वान राज्यसभा सदस्य तिथे असायचे आणि त्यांचे भाषण ऐकणे ही मोठी मेजवानी असायची. तर तेव्हा हळूहळू मनात प्रश्न पडायला लागले की ही जी संसद आहे, ही जी कॉन्स्टिट्यूशन आहे, ही जी सगळी मेकिंग प्रोसेस आहे, याच्याबद्दल महात्मा गांधींनी काही चिंतन केलं होतं की म्हणजे ज्याचा पुतळा समोर ठेवून आता संसद काम करते त्या गांधींचं काही याच्याबद्दल चिंतन होतं की नाही. कारण संसद आणि राज्यघटना खास करून असं म्हटलं की आपल्यासमोर काही विशिष्ट नावं येतात. अर्थात नेहरूंचं नाव येतं, ते शिल्पकार आहेत आधुनिक भारताचे, आणि योग्य अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येतं. मी या भाषणाच्या मूळ गाभ्याकडे जाण्यापूर्वी डिस्क्लेमर करू इच्छितो की या भाषणातून कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाच्या निर्मितीमध्ये योगदान 1% कमी करण्याचं, नाकारण्याचा हेतू या माझ्या भाषणाचा नाही. ते संविधानाचे शिल्पकार होते, आहेत आणि राहतील याच्याबद्दल वाद नाही. फक्त महात्मा गांधी हे संविधानामध्ये काय योगदान होतं आणि तेही सुद्धा संविधानाचे शिल्पकार कसे होते हे सांगण्याचा फक्त हा माझा हेतू आहे. या खोलीत अनेक लाईट लागलेले आहेत, अनेक ट्यूबलाईट मधून प्रकाश येतो, पण एक मूळ ज्या बटन मधून तो प्रकाश येतोय हे सगळे ट्यूबलाईट जळत आहेत. ती मूळ बटन जर कोणती असेल तर ती महात्मा गांधी. हे माझ्या भाषणाचं सूत्र आहे. या देशाच्या संविधानाचे जनक, या देशाच्या संविधानाची जननी हे जर कोणी असेल तर ते महात्मा गांधी होते. हा माझ्या अनेक वर्ष अभ्यासाप्रती निष्कर्ष आहे. मी कायद्याचा विद्यार्थी नाही, मी सायन्सचा विद्यार्थी आहे. मी कधीही वकील झालेलं नाही, LLB केलेलं नाही. मी साधी माहिती इकडनं तिकडनं, कधी इंटरनेटवरनं पुस्तकं गोळा करून, भाषणं ऐकून, तज्ज्ञांशी बोलून, सुभाष कश्यप सारख्या एका घटनातज्ञांशी चर्चा करून जिथून जिथून माहिती मिळेल ती गोळा करून मी आज फक्त आपल्यासमोर काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला मांडणार आहे. काही प्रश्न असेल तर आपण मला त्यानंतर विचारू शकता. महात्मा गांधी संविधानाचे शिल्पकार होते हे जेव्हा मी म्हणतो तेव्हा 4 पैलू माझ्या डोळ्यासमोर असतात. पहिलं हे की भारतात अंमलात आलेली पहिली लिखित राज्यघटना, लक्षात घ्या, भारतात अंमलात आलेली पहिली लिखित राज्यघटना ही साक्षात महात्मा गांधींनी लिहिली. दुसरा मुद्दा मी तो एक्सप्लेन नंतर करा. दुसरा, देश स्वतंत्र होत होता तेव्हा देशाची राज्यघटना कशी असायला पाहिजे, त्याच्यात काय काय तरतुदी केल्या पाहिजे याचं सखोल चिंतन गांधींनी केलं होतं आणि ते पुस्तक रूपात प्रकाशित झालं. पण दुर्दैवाने आपल्या गांधीवादी चळवळीत असलेल्या कोणत्याही दिग्गजाने, प्रामाणिक लोकांनी सुद्धा
गांधींच्या या संविधानिक योगदानाकडे साफ दुर्लक्ष केलं. ते पंचा, खादी, चरखा आणि बाकी काय जे काय असतील गांधींनी केलेले सत्याग्रह तिथं अडकून बसले. पण गांधीचं घटनेबद्दलचं जे योगदान आहे त्याकडे साफ दुर्लक्ष आपल्या देशातल्या गांधीवाद्यांनी केलं. ही माझी तक्रार आहे, हा माझा आरोप नाही, ही माझी वेदना पण. तर महात्मा गांधींनी भारताची राज्यघटना कशी असावी याचं सखोल चिंतन करून देश स्वतंत्र व्हायच्या काही महिन्याआधी ते प्रकाशित पण केलं होतं, जेणेकरून संविधानकर्त्यांना एक दिशादर्शक देता येईल. तिसरी गोष्ट की या देशात ज्या संविधान सभेमुळे संविधान मिळालं, ती संविधान सभा महात्मा गांधी या माणसामुळे जन्माला आली. नाहीतर या देशाला संविधान सभाच मिळणार नव्हती आणि संविधानही आपलं तयार करण्याची संधी मिळणार नव्हती. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा, ज्या महान महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचं शिल्पकार होण्याची जी संधी आहे ती सुद्धा दस्तूरखुद्द महात्मा गांधी आहे. मी या 4 मुद्द्याभोवती माझं भाषण केंद्रित करणार. तर जवळपास उन्हाळा होता 1938चा. महाराष्ट्रातल्या औंध नावाच्या प्रांतात, आता पुण्याजवळ जो औंध आहे तो नव्हे, आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती असेल औंध, जिथे आटपाडी, कुंडल हा जो सगळा परिसर आहे, आजचा सांगली, सोलापूर, बिजापूर असा जो कर्नाटक आणि या भागातला जो आहे, साताऱ्यातला काही जिल्हे तालुके असं मिळून त्या काळात औंध नावाचा एक प्रांत. औंध प्रांताचा इतिहास आपल्याला सांगितलं पाहिजे, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी, की औंध हे जे प्रांत आहे ते खास करून छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात अस्तित्वात आलं आणि त्यांनी पंतप्रतिनिधी नेमले. त्यांना एक काही तालुक्यांचा आणि गावांचा जवळपास 100-150 गावांचा कारभार त्यांना सोपवला आणि हळूहळू ते घराणं राजा झाला आणि त्यांना मग लोक राजा म्हणायला लागले. 1900 तोपर्यंत 400 वर्ष झाले होते त्या घराण्याच्या सत्तेला त्या औंध प्रांतामध्ये. पण ते नेहमीच साताऱ्याच्या छत्रपतीशी अंकित राहिले, एकनिष्ठ राहिले. पेशव्यांसाठी त्यांनी कधीही छत्रपतींशी किंवा बाकीच्या मराठा सत्तेशी कधीही विद्रोह, विश्वासघात असा केलेला दिसत नाही इतिहासामध्ये. त्यामुळे पंतप्रतिनिधींचा एक आदर सुद्धा मराठा इतिहासामध्ये दिसतो. तर 1938 मध्ये भवानराव हे पंतप्रतिनिधी होते, ते राजा होते आणि ते जेव्हा जवळपास 70 वर्ष पूर्ण करत होते तेव्हा 1938च्या उन्हाळ्यामध्ये आटपाडी नावाच्या गावामध्ये, आज बहुधा सांगली जिल्ह्यात लढीत सांगू शकते, आटपाडी नावाच्या गावामध्ये एक मोठं आंदोलन चालू झालं होतं. चौकात सभा सुरू झाल्या होत्या. खरं तर राजांच्या अखत्यारीत असल्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन मोठ्या प्रमाणावर या भागात नव्हतं, कारण ब्रिटिश इंडियामध्ये ते होतं, राजांच्या अंडरमध्ये हे नव्हतं. पण हळूहळू बाहेरच्या स्वातंत्र्याचे वारे या राजांपर्यंत पोहोचायला लागले होते, प्रजेपर्यंत पोहोचायला लागली होती आणि प्रजा आपल्या राजाबद्दल प्रश्न विचारायला लागली होती की आमच्यावर इतका कर का आहे, तुम्ही आमच्यावर का खर्च करत नाही, तुम्ही म्युझियम का बनवता, तुम्ही तुमचे शौक पूर्ण करण्यावर का बरं खर्च करता, असे अनेक प्रश्न राज्यात त्यावेळेच्या शेतकरी जनतेच्या मनात पडायला लागले होते. आणि त्यांचं नेतृत्व 2 महान काँग्रेसचे त्या काळाचे समाजवादी चळवळीचे नेते, काँग्रेस म्हणण्यापेक्षा समाजवादी चळवळीचे नेते BV शिगरे उर्फ तात्या शिकारे, बहुधा शिकरे की शिकारे मला माहित नाही, कारण मी मूळ मराठीत अजूनही ते मला वाचायला मिळालं नाही, हे सगळं इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. मराठीमध्ये शिकारे, कारण काही ठिकाणी ते शिकरे आहे आणि काही ठिकाणी शिकारे पण आहे. त्यामुळे मला आडनावाबद्दल नाही, पण तात्या शिकारे किंवा BV शिकारे असं त्यांचं नाव होतं. ते समाजवादी पक्षाचे फार मोठे नेते होते आणि त्यांच्या त्या परिसरामध्ये फार मोठा प्रभाव होता. आणि दुसरे एक पटवर्धन म्हणून होते, ते पण बहुधा त्यांचं वामनराव अप्पासाहेब पटवर्धन, हे 2 नेते जे होते, वामनराव पटवर्धन हे अतिशय फायरब्रँड लीडर होते. त्याच्यातल्या त्यात वामनराव पटवर्धन अत्यंत आक्रमक नेते औंधमध्ये आणि ते समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते होते. तर ते सातत्याने राजाला धारेवर धरत होते. हा राजा पण तसा लिबरल होता, तोपर्यंत त्याने मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं, म्हणजे एकटा निर्णय घेत नव्हता आणि मंत्रिमंडळाशी चर्चा करून निर्णय घेत होता. आणि त्या याच्यामध्ये वामनराव पटवर्धन मंत्रिमंडळाच्या समोर त्यांना धारेवर धरायचे, त्यांची टीका करायचे, पण तो अतिशय उदारपणाने, म्हणजे आजच्यासारखं BBCला बॅन कर, NDTV विकत घे असं कर महाराज करू शकले असते, पण त्यांनी ते केलं नाही. त्यांनी क्रिटिसिझम अतिशय लोकशाही नसूनही अतिशय पॉझिटिव्हली घेतली. हे भवानरावचं खरं तर कर्तृत्व आहे आणि खरं तर कुठेतरी त्यांचं नाव दिलं पाहिजे एखाद्या सभागृहाला, एखाद्या कायद्याशी संबंधित गोष्टीला. एवढं मोठं भवानराव पंतप्रतिनिधींचा कारभार आहे. अत्यंत धार्मिक होते, स्वतः ब्राह्मण समाजातले असल्यामुळे सर्व प्रकारचे धार्मिक कर्मकांड जरी करत असले सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतचे, पण तरीही आपल्या वैयक्तिक जीवनातला धर्म त्यांनी सामाजिक जीवनात कधीही येऊ दिला नाही आणि कुठेही कट्टरता त्यांच्यामध्ये भवानराव पंतप्रतिनिधीमध्ये नव्हती.
आणि जेव्हा वामनराव पटवर्धन, बी.व्ही. शिगरे यांनी असं ठरवलं की आता शेतसारा कमी करायचा असेल तर आपल्याला महालावर मोर्चा न्यावा, तर ती स्वतंत्र भारताच्या इतिहासातली जवळपास अशी दुर्मिळ घटना होती की प्रजा मोर्चा घेऊन राजाच्या महालावर जातात. त्यामुळे राजाच्या महालामध्ये अत्यंत अस्वस्थता निर्माण झाली. आणि ह्या अस्वस्थता निर्माण होत असताना दोन व्यक्ती तिथे होते, त्यांचा इतिहास सांगणं फार आवश्यक आहे, कारण त्याच्याशिवाय पुढची कथा तुम्हाला समजू शकणार नाही. परुळेकर सरांनी मला 1.5 तास दिले आहे, त्यामुळे मी त्याचा पूर्ण स्वातंत्र्याचा आनंद घेऊ इच्छितो. आपल्याला ती कथा माहीत असणं आवश्यक आहे. तिथे एक माणूस असा होता, त्याचं नाव आहे मॉरिस फ्रीडमन. कोणी नाव ऐकलंय का मॉरिस फ्रीडमन? खरं तर मी असं म्हणेल की भारताला संविधान देण्यात मॉरिस फ्रीडमनचं खरं योगदान आहे. कारण मॉरिस फ्रीडमन हा पोलंड मधला एका ज्यू फॅमिलीतला मुलगा होता, अत्यंत गरिबीतला, म्हणजे ज्याला वयाच्या 11 वर्ष होईपर्यंत ब्रेड सुद्धा खायला मिळाला. विचार करा, इतक्या अत्यंत प्रतिकूल दारिद्र्यातून शिक्षण घेत स्कॉलरशिप मिळवत तिथल्या देशातून तो इंजिनियर झाला. आणि इंजिनियर कसा झाला होता? गोल्ड मेडल फर्स्ट नंबर मिळवून तो इंजिनियर झाला. आणि त्याला त्यावेळेस अमेरिका, रशिया अशा मोठमोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये नोकरी मिळालेली होती. तर अशाच एका ऑटोमोबाईल कंपनीत तो तेव्हा अमेरिकेत काम करत असताना तिथे म्हैसूरचे पंतप्रधान, म्हैसूर त्या काळात एक राज्य होतं, जसं आपलं कोल्हापूर संस्थान, आजही म्हैसूर संस्थान आपल्याला माहीत आहे. तर म्हैसूर संस्थान हे त्या काळातलं एक प्रगत संस्थान होतं, इंडस्ट्रियली. तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेशन पासून सगळ्या गोष्टी तो राजा स्वतः करत होता. तर त्याने असं ठरवलं की आपल्या राज्यात आणखी प्रगत टेक्नॉलॉजी आणली पाहिजे, म्हणून त्याने आपल्या पंतप्रधानांना, मिर्झा इस्माईल बेगोदा नाव होतं त्यांचं, त्यांना त्याने तिकडे पाठवलं इथे इंग्लंडमध्ये, सॉरी. आणि तिथे हे मॉरिस फ्रीडमन होते. मग त्यांनी सगळं तो कारखाना एक्सप्लेन केला. तर यांनी त्याला विचारलं मॉरिस फ्रीडमनला की तुम्ही आमच्या देशात येऊ शकता का, कारण आम्हाला पण असं डेव्हलप करायचं. त्यांना अपेक्षा होती की इंग्लंड सोडून कोण मागासलेल्या भारतामध्ये येईल, पण त्यांना माहीत नव्हतं की मॉरिस फ्रीडमन त्यापूर्वी हिंदू धर्माच्या प्रेमात पडले होते, ज्यू असून. आणि त्यांनी बराचसा अभ्यास सुरू केला होता. आणि आपल्याला भारतात जाऊन कधीतरी हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करायचा आणि आपल्याला दीक्षा द्यायची, असं त्यांनी मनोमन ठरवलंच होतं. आणि म्हणून मॉरिस फ्रीडमननी सांगितलं की कधी जायचं आहे. यांनी विचारलं कधी, म्हणजे तुम्ही सांगा कधी होतं, नाही तुम्ही कधी जाणार, तुमच्यासोबत असेल. मॉरिस फ्रीडमननी ही तयारी दाखवली. आणि मॉरिस फ्रीडमन म्हणजे इतका शिकलेला माणूस, तो थेट मद्रासमध्ये आला. आणि मद्रासमधल्या त्यांचा जो काही ऑटोमोबाईल कारखाना सुरू, म्हणजे जमीन पाहण्यापासून सेटअप करण्यापासून सगळं काही त्या काळातल्या ॲडव्हान्स कार ज्या आहेत त्या तिथे मॉरिस फ्रीडमनने त्यांना बनवून दिली. आता जेव्हा हा मॉरिस फ्रीडमन तिथे काम करत होता, तेव्हा हळूहळू तो रमन महर्षींच्या संपर्कात आला आणि त्याने हिंदू धर्माचा स्वीकार केला. आणि स्वतःचं नाव त्याने स्वामी भारतानंद असं ठेवलं. तुम्ही आजही गुगलवर बघू शकता. आणि त्याने त्याचा हिंदू धर्माचा अभ्यास आज स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्यांपेक्षा 1000 पट जास्त होता. जर तुम्ही त्याचं मॉरिस फ्रीडमनचं कधीतरी पडवलं असेल, फक्त मॉरिस फ्रीडमन या विषयावर भाषण द्यायला बोलवा, नक्की येईल. तर मॉरिस फ्रीडमनचा इतका मोठा अभ्यास होता. तर मॉरिस फ्रीडमन जेव्हा हे सगळं करत होता, मग हळूहळू तो इतका प्रभावात गेला हिंदू धर्माच्या. आणि रमन महर्षी किंवा हे सगळे रॅडिकल संत होते, एकदम धर्मांध संत नव्हते. तर यांच्या तो की त्याने ऑफिसमध्ये पण भगवी कपनी वगैरे घालणं सुरू केलं. तर मग ते सगळी तक्रार व्हायला लागली की कारखान्याचे CMD आहेत आणि हे भगवी कपनी घालतात. मग त्यांना सांगण्यात आलं. मग तो म्हणे मी सोडून जातो नोकरी, मला काय नाही, मी ते बॅचलर होते, मी जातो माझ्या गावात परत. तर नाही नाही नाही, तुम्ही फक्त VIP ज्या दिवशी येतील त्या दिवशी जरा टाय सूट घाला, बाकीच्या दिवशी तुम्ही भगवी कपनी घाला. आणि एक दिवस त्या कारखान्यामध्ये एक VIP गेले पाहणी करायसाठी, जे या औंध राज्याचे पुढचे राजे होणार होते. त्यांच्या ट्रेनिंगसाठी त्यांना पाठवण्यात आलं. तो एक इंटरेस्टिंग विषय आहे. त्यांचं नाव आहे, या कथेचे नायक आहेत ते सांगणं आवश्यक आहे. या कथेचा दुसरा नायक आहे, त्याचं नाव आहे अप्पासाहेब पंत प्रतिनिधी. हे अप्पासाहेब पंत प्रतिनिधी इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होऊन नुकतेच आले होते. आणि राजेशाहीच्या नियमानुसार ते सगळ्यात ज्येष्ठ सुपुत्र असल्यामुळे ते या राज्याचे पुढचे राजे होणार होते भवानरावांच्या नंतर. त्यामुळे त्यांचं ट्रेनिंग सुरू केलं होतं भवानरावांनी. पण ते राजे जरी होणार होते, इंग्लंडमध्ये राहिल्यामुळे ते पूर्ण समाजवादी होऊन आले. त्यांची पूर्ण विचारधारा जी आहे, अप्पासाहेबांचं पुस्तक आपण जरूर वाचा, अँड अनयुज्युअल राजा, द औंध अँड महात्मा गांधी असं नावाचं एक पुस्तक आहे. ते आपण जरूर वाचा. इंग्लिशमध्ये ते पुस्तक अवेलेबल आहे. मूळ मराठी पुस्तक आहे, पण ते मला तरी कुठे मिळालेलं नाही. ते मराठीचं इंग्लिश ट्रान्सलेशन मात्र मला मिळालेलं आहे. आपल्याला जर मिळालं तर नक्की मलाही सांगा. तर या पुस्तकात त्यांनी तो सगळा इतिहास दिलेला.
तर त्यांच्या डोक्यात होतं की आपण जाऊन आता समाजवादी पद्धतीने आपण राजा होऊ, तेव्हा आपल्या राज्यात अमुक करू तमुक करू असे स्वप्न घेऊन ते आले होते. मग ते कारखाना बघायला गेले. तिथे त्यांची मॉरिस फ्रीडमनशी सुरुवातीला भांडण झालं, मग मैत्री झाली. आणि मग त्यांनी एक दिवस त्याला विचारलं की तू आमच्या राज्यात येतो का? त्याने सांगितलं की ठीक आहे ना, मी विचार करेल. मग त्या म्हैसूरच्या राजाने नकार दिला. याला वाटलं हा काही येणार नाही. पण एक दिवस त्याचं म्हैसूरच्या राजाशी भांडण झालं आणि हा अप्पासाहेब जेव्हा परत आले औंधमध्ये, तेव्हा 2 दिवसातच ते स्वामी भारतानंद औंधमध्ये येऊन दाखल झाले आणि सांगितले की आजपासून मी तुमच्याकडे नोकरी करणार. तर एकदम हे अप्पासाहेब घाबरले. म्हणजे तुमचा त्यावेळेस त्याचा पगार 3,500 रुपये. आपण कल्पना करा 1935 मध्ये 3,500 पगार हा किती मोठा असू शकतो. कारण आपण सगळे ज्येष्ठात, आपला सुद्धा पहिला पगारही नसेल तेवढा. आपण जेव्हा नोकरीला, माझा पण नव्हता पहिला पगार इतका, तर त्यावेळेस त्याचा 3,500 पगार होता. इतक्या मोठ्या पदावर इतक्या मोठ्या पगाराचा माणूस होता. तर याने सरळ हात जोडले की मी तुम्हाला 10 रुपयाच्या वर पगार देऊ शकत नाही, तुम्ही सोडून कशाला, मी तुमची फक्त मदत मागितली. त्याने सांगितलं मी तुला पगार कुठं मागितलं, तर 2 वेळची जेवणाची सोय आहे. आणि तो माणूस कायमचा भवनराव पंतप्रतिनिधीच्या सदस्य झाला होता आणि अतिशय विद्वान होता. त्याने ही सगळी स्थिती बघितली. मग तो मोर्चा आला, त्याला राजा सामोरे गेले, त्याने जेवण खाऊ घातलं. मग त्या लोकांनी मागणी केली की तुम्ही कर कमी करा. मग प्रश्न आला की यावेळेस आपण लोकांना शांत केलं, पुढच्या वेळी लोक जर असेच आले आणि त्यांनी महालच पेटवायचं ठरवलं तर काय करायचं. मग अशा वेळेला त्यांनी मॉरिस फ्रीडमनला विचारलं तुला काय करायचं. मॉरिस फ्रीडमनने एक चिठ्ठी लिहून दिली. त्याला सांगण्याचं काही हिंमत झाली. आप्पाला दाखवली आणि त्यांना चिठ्ठी दिली. त्याच्यात असं लिहिलं होतं की तुम्ही या तारखेला वयाचे 17 वर्ष पूर्ण करताय, नोव्हेंबर 1938 मध्ये, तर तुम्ही अनाऊन्स करून टाका की मी राज संन्यास घेतो आणि ही सर्व सत्ता जनतेच्या हातात. बघा, सल्ला मॉरिस फ्रीडमनकडनं आला होता. आणि या सगळ्यांना वाटत होतं की आता भवानराव आपल्याला रागवतील, पण भवानरावांचं महानता एवढी आहे की त्याने 2 मिनिटात होकार दिला. म्हणजे तुम्ही माझ्या मनातला सल्ला मला दिला, माझी तयारी आहे. पण आता प्रश्न पडला की जनतेच्या हातात सत्ता द्यायची म्हणून काय. कारण तोपर्यंत राजाने कधी जनतेच्या हातात सत्ता दिली नव्हती. ब्रिटिशांच्याकडनं सत्ता मिळाली होती, विधान ब्रिटिश इंडियामध्ये सत्ता होती. पण जिथं जिथं राजेशाही आहे तिथं कधीही कोणत्याही राजाने भारताच्या इतिहासात जनतेला सत्ता देऊन दिली असं कधी झाले नाही. हा इतिहास घडवणार होते फक्त भवानराव पंतप्रतिनिधी. मग आता प्रश्न पडला की आता हे कसं करायचं, याचं उत्तर कोण देईल. तर तिथं भवानरावचे अगदी जवळचे मित्र, फॅमिली फ्रेंड आणि भारतातले वेद महर्षी श्रीपाद कृष्ण सातवळेकर तिथे उपस्थित होते. आणि श्रीपाद सातवळेकर हे महात्मा गांधींच्या अत्यंत जवळचे होते आणि महात्मा गांधींच्या एक प्रकारे एकदम राईट लेफ्ट हँडपैकी एक. त्यांनी सांगितलं राजा एकदम सोपं आहे, या प्रश्नाचं उत्तर एकच माणूस देऊ शकतो या देशात. तर बाकीच्या सगळ्यांनी बघायला सुरुवात केली. कोण? महात्मा गांधी. पण ते तर ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत आहे. तो माणूस फकीर आहे. तो ते आपल्याला काय सल्ला देतील, ते काय म्हणतील, नाही ते सल्ला देतील, ते आपल्याला भेटतील. पण मी राजा आहे, ते मला भेटतील का? नाही भेटतील. मी ती जबाबदारी माझी. मग श्रीपाद सातवळेकरांनी पत्र लिहिलं बापूंनी मग वेळ दिली आणि श्रीपाद सातवळेकर, आपा पंतप्रतिनिधी आणि मॉरिस फ्रीडमन. आता मॉरिस फ्रीडमन पण महात्मा गांधीच्या जवळचे. बापू जे चरखा फिरवत होते त्याच्यामध्ये टेक्निकल डेव्हलपमेंट ही मॉरिस फ्रीडमननी करून होती, आपल्याला माहीत नाही. आणि बापू त्यांच्याशी रेग्युलर कन्सल्टमध्ये राहत होते आणि मॉरिस फ्रीडमन रेग्युलरली सेवाग्राममध्ये जाऊन राहत होते आणि चरख्यामध्ये डेव्हलप करत. त्यामुळे 2 माणसं मध्यस्थ होते. एकीकडे वेद महर्षी सातवळेकर आणि दुसरीकडे टेक्निकल महर्षी मॉरिस फ्रीडमन. या दोघांनी मध्यस्थी केल्यामुळे बापूंनी वेळ दिली आणि डिसेंबर 1938ला हे 3 लोक जाऊन सेवाग्राममध्ये पोहोचले. चर्चा झाली. गांधींनी म्हटलं की फार चांगलं आहे, तुमच्या वडिलांना माझा प्रणाम आहे. भारताच्या इतिहासात पहिला असा एक राजा मी पाहतो की एकीकडे म्हणजे आपल्याला माहीत असेल की नंतर राजे स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा संस्थानिक म्हणून राहायला तयार होते, पण भारतात विलीन व्हायला तयार नव्हते. अशा वेळेला ब्रिटिश इंडिया असताना एक राजा आपली सत्ता जनतेला द्यायला तयार आहे, ही अतिशय अभिमानाची बाब होती. बापू म्हणाले मी तुम्हाला राज्यघटना सांगेल, कॉन्स्टिट्यूशन सांगेल, काय करायचं ते सांगेल, पण मी अतिशय कडक माणूस आहे आणि माझ्या ज्या अटी आहे त्याला मी नकार ऐकत नाही. माझ्या अटीला होकारच पाहिजे तुम्हाला. बापूंचे शब्द आहेत. तर तुम्ही माझ्या अटी जर मंजूर करत असाल तर मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. म्हणे आता आप्पासाहेब म्हणे की आता एवढा महान माणूस आहे, तो काही अवाजवी अटी सांगणारच नाही. त्यांनी होकार देऊन पहिली अट बापूंनी सांगितली की हे संविधान मी तुम्हाला लिहून देतो, देश कसं जनतेच्या हातात सत्ता कशी द्यायची त्याचं, पण माझी अट आहे
की पुढचे 10 वर्ष तुम्ही स्वतः औंधमध्ये राहायचं, कुठेही औंधच्या बाहेर जायचं नाही. कामानिमित्त गेलात भाग वेगळा आहे एखाद्या वेळेला, पण तुम्ही औंधच्या बाहेर जायचं नाही. आप्पासाहेब म्हणाले मान्य. दुसरी अट, तुमच्या गावातला गरीबातला गरीब माणूस जे अन्न खाऊ शकते, जे वस्त्र घेऊ शकते, तसेच अन्न आणि तसंच वस्त्र लेवून तुम्ही राहायचं. त्याच्यापेक्षा कुठली उंची महागडे वस्त्र, उंची खाद्य, महागडं खाद्य खायचं नाही. अट मान्य. महिना 50,000 तुमचा, महिना 50 रुपये तुमचा पगार राहील. राजाचा पगार आहे. महिना 50 रुपये तुमचा पगार राहील. त्याच्यावर तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही. त्याच्यात तुम्हाला भागावा. ही पण अट मान्य केली अप्पासाहेबांनी. चौथी अट त्यांनी सांगितली की तुमच्या औंधमधल्या सर्वात गरीब माणूस ज्या झोपडीत राहत असेल तिथे जाऊन तुम्हाला वाढवा. आता ही अट मान्य करणं फार कठीण होतं. अप्पासाहेबांनी असं लिहिलेलं आहे त्या सगळ्या अटी ऐकल्यानंतर की मी समाजवादाचे एक स्वप्न घेऊन आलो की मी असं करेल तसं करेल, पण समाजवाद राबवायला काय काय त्याग करावं लागतं हे जेव्हा मला प्रत्यक्ष बापूंकडून कळलं तेव्हा माझी अक्कल ठिकाणावर आली, माझे पाय जमिनीवर आले. हे एवढं सोपं नाही आहे. कल्पनेत मनाला खूप सोपं आहे की देशात समाजवाद आला पाहिजे, राज्यात समाजवाद आला पाहिजे, पण प्रत्यक्ष जेव्हा जमिनीवर उतरून तुम्हाला समाजवाद आणायचा असतो तर किती मोठा त्याग करावा लागतो हे मला बापूशी भेटल्यानंतर कळलं. असं अप्पासाहेबांनी ही आठवण नोंदवून ठेवली. मग आता प्रश्न पडला, त्यांनी सांगितलं की बापू ही अट मी मान्य करू शकत नाही. तर त्यांची भावना जी आहे बाजूला बसलेल्या सातवडेकरांनी ओळखली. ते म्हणले बापू ही अट तुम्ही लावून ठेवू नका. ते म्हणले का? कारण हे जर दोघं बाप लेक वेगळे राहायला लागले, बाप महालात आणि मुलगा झोपडीत, तर आमच्या प्रांतात असं होईल की बाप लेकामध्ये भांडण झालं, एकमत नाही आहे आणि त्याच्यामुळे हे लोक वेगवेगळे राहतात. ती गोष्ट बापूंनी मान्य केली आणि ती अट बापूंनी सोडून दिली. आणि मग बापूंनी पहिलं प्रिन्सिपल त्यांना सांगितलं की हे लक्षात ठेवा अप्पा की सत्ता जी आहे ती आजच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं वाक्य तेव्हा गांधींनी बोलले होते की सत्ता जी आहे ती कधीही वरून खाली येत नाही. बघा, सगळं राज्यशास्त्र काय सांगतं किंवा राज्यशास्त्राच्या सगळ्या थीम ज्या आहेत, आपण ज्याला म्हणतो की 3 प्रकारच्या संरचना आहेत, तर पावर डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवरमध्ये आपल्याला काय वाटतं, राज्यशास्त्रामध्ये काय शिकवलेलं आहे की सत्ता वर राहील केंद्रीकृत, तिथून हळूहळू एकेकाला तुकडा देत 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 खाली येईल. बापूचं राज्यशास्त्र असतं म्हणून बापूचं संविधान वेगळं. बापूने सांगितले की सत्ता वरून कधी येत नाही खाली, ती नेहमी खालून वर येते. सत्ता ही नेहमी खालून वर गेली पाहिजे. त्याला सत्ता कोण देतो तर सामान्य माणूस. हे जे वर बसलेले माणसं असतात त्यांना खरी सत्ता कुणी दिलेली असते, खालच्या राहणाऱ्या गोरगरीब खेड्यातल्या माणसाने दिलेली असते. त्या माणसाकडनं सत्ता वर गेलेली असते. त्यामुळे पॉवर डिस्ट्रीब्युशन सुद्धा खालून वर 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 हे तुम्हाला अट मान्य आहे. मी जस्ट बापूचं ते जे इंग्रजी वाक्य आहे ते नक्की वाचून दाखवलं पाहिजे असं, कारण ते बापूच्या वाक्याचा मी माझ्या अर्थानं चुकीनं अर्थ होऊ नये. बापू काय म्हणाले, इन माय ड्रीम्स ऑफ ए मॉडर्न स्टेट पॉवर विल नॉट बी कॉन्सन्ट्रेट इन अ फ्यू हँड्स. तुम्ही आत्ताच्या स्थितीशी थोडासा त्याला पडताळून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात आज काय होतं. इन माय ड्रीम्स ऑफ ए मॉडर्न स्टेट पॉवर विल नॉट बी कॉन्सन्ट्रेट इन फ्यू हँड्स. आज तसं नाही आहे. फ्यू हँड्सच्या हातात सत्ता आहे. सेंट्रलाइज पॉवर हॅज ऑलवेज क्रिएटेड ग्रेट प्रॉब्लेम्स फॉर सोसायटी. एखाद्या माणसाच्या हातात सत्ता, केंद्रीकृत सत्ता ही या समाजासाठी अनेक प्रश्न निर्माण करते आणि त्यांनी निर्माण केलेलेच आहे असं बापूंचं ठाम मत होतं. अ सेंट्रलाइज गव्हर्नमेंट बिकम्स एक्सपेन्सिव्ह, अनविल्डी, इनइफिशियंट, करप्ट, ऑफन रूथलेस अँड इज ऑलवेज हार्टलेस. ही जी सेंट्रलाइज पॉवर असते ती नेहमी अकार्यक्षम असते, करप्ट असते, निष्ठुर असते आणि निर्दयी असते, हार्टलेस असते. आज आपण मला वाटते बापूंनी जे काही वक्तव्य 1938 मध्ये केलं ते आज 2022, 23, 2014 नंतर आपण सातत्याने त्या सेंट्रलाइज पॉवरच्या रूथलेस, हार्टलेस असण्याचं आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाला उजवी विचारसरणी का विरोध करते आणि त्यांना सगळं एक चालकानुवर्तित्व काय आहे तर एक चालकानुवर्तित्व आपल्या लक्षात आलं नाही. हे संघातलं नाही आहे. या महात्मा गांधींनी जी डिसेंट्रलाइज पॉवरची जी थिअरी मांडली होती त्याला विरोध करणारा हा शब्द आहे असं मला वाटतं. हे एकचालकानुवर्तित्व त्यांना सर्व क्षेत्रात आणायचं आहे. सत्तेच्या क्षेत्रात आणायचं आहे, धर्माच्या क्षेत्रात आणायचं आहे, जे क्षेत्र असेल आणि तिथे तुमचे मूलभूत अधिकारांचं कसं कसं हनन करता येईल ते करायचं आहे. म्हणून गांधी असं म्हटले होते की ऑल सेंट्रलाइज गव्हर्नमेंट्स अट्रॅक्ट पॉवर सीकर्स हू कॅप्चर पॉवर अँड देन मेंटेन इट बाय फोर्स. म्हणजे आधी पॉवर कॅप्चर करतात
आणि मग शक्ती वापरून की हातातून सुटू नये असा प्रयत्न करतात. मग CBI वापरतात, ED वापरतात, कोर्ट वापरतात, प्रेस वापरतात, सगळ्यांना अंकित करतात. आणि एकदा सत्ता आली आहे तर ती कोणत्याही परिस्थिती आपल्या हातून जाऊ नये असा प्रयत्न करतात. ते गांधींनी 38 मध्ये सांगितलं, ज्याचा दुर्दैवाने आज आपण अतिशय तीव्र पद्धतीने अनुभव घेतो. मग म्हणून गांधी काय म्हटले, तुम्हाला काय करावं लागेल, खालून सत्ता वर आणावं लागेल. आणि गांधींनी सांगितलं की या राज्यघटनेचं नाव मी ठरवलं. यांनी विचारलं का, या राज्यघटनेचं नाव आहे स्वराज्य राज्यघटना. बापूंनी त्याला नाव दिलं स्वराज्य राज्यघटना. आता मग काही अटी शर्ती आहेत सत्ता सोपवण्याबद्दल, की सरपंचांना किती अधिकार राहतील, पुढच्यांना किती अधिकार राहतील. आणि त्याचं उत्तर आप्पा पंतप्रतिनिधी ते देऊ शकले नाही, कारण ते युवराज होते, महाराज होते. राजा म्हणून त्यांना निर्णय घेण्याचे आणि बापूंना प्रॉमिस करण्याचे काही गोष्टी बाबतीत बापूंनी काही प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तर मात्र युवराजांना देता आले नाही. कारण ते युवराज म्हणाले की बापू, मी काही झालं तरी युवराज आहे, मी काही महाराज आहे, मला निर्णय घेण्याचे अधिकार मर्यादित. सत्ता सोपवताना ती किती प्रमाणात सोपवायची, कोणते अधिकार जनतेला द्यायचे, हा निर्णय मी घेऊ शकत नाही, माझे वडील महाराजच घेऊ शकतात. मग यांनी सांगितलं की ठीक आहे, महाराजांना घेऊन या. बापू म्हणाले, त्यांना सांगा की माझं निमंत्रण आहे. मग हे आप्पा घाबरले. त्यांना वाटलं की एका महाराजाची परवानगी न घेता मी यांना सांगितलं की आता महाराजच तुम्हाला सांगू शकतात, आता बाबा येतात की नाही येत. कारण गांधीला भेटायला जाणं म्हणजे इंग्रजांच्या ब्लॅकलिस्टमध्ये जाणं, एखाद्या राजाने भेटायला जाणं. कारण तेव्हा सगळे राजे जे आहेत ते इंग्रजांच्या बाजूने आणि या चळवळीला विरोध करण्याचा प्रयत्न करत होते. आणि आता अशा वेळेला एक राजा 1938चं वातावरण तुम्ही डोळ्यासमोर आणा. 42चा आपण भारत छोडोच्या आंदोलनाच्या आधी किती स्थिती भयानक होती, त्या काळातल्या आंदोलनाची, क्रांतीची सगळी लक्षणं होती. अशा वेळेला हा एक राजा महात्मा गांधींना भेटायला येईल का अशी चिंता त्यांना वाटत होती. ते लगेच निघाले, राजाला भेटले. राजाने 2 मिनिटाचाही विचार न करता होकार दिला, तिकीट बुक करा. त्यावेळच्या बॉम्बे नागपूर मेलमध्ये तिकीट बुक झाले आणि पुढच्या काही 3-4 दिवसामध्ये प्रत्यक्ष महाराज वर्धेला उतरले आणि महात्मा गांधीला भेटायला. त्यावेळी देशातल्या सगळ्या प्रमुख वर्तमानपत्राची हेडलाईन होती, अ किंग इज गोइंग टू मीट अ फकीर. एक महाराज, एक राजा एका फकीराला भेटायला जातोय, अशा प्रकारची बातमी होती. त्याच्यामुळे इंग्रज खवळले होते की आमची परवानगी न घेता भेटायला गेले, पण त्याच्याकडे त्यांनी काही लक्ष दिलं. आणि मग गांधींनी स्वराज्य राज्यघटना जी आहे ती महाराजांना सांगितली. महाराजांनी गांधींच्या सगळ्या अटी शर्ती मान्य केल्या. त्या चर्चेला प्रत्यक्ष दादा धर्माधिकारी आणि त्यावेळेचे सगळे विद्वान, आचार्य काका कालेलकर, प्रत्यक्ष श्रीपाद सातवळेकर तर होतेच, त्यांचे देसाई होते, जेवढे गांधींचे जवळचे विचारवंत होते. कारण हा प्रयोगच एवढा देशात चर्चेचा विषय होता की एक राजा जनतेला सत्ता देतोय आणि गांधी त्याचं कॉन्स्टिट्यूशन लिहितात. मग गांधींनी त्या 4-5 दिवसामध्ये त्यांना कॉन्स्टिट्यूशन कसं असलं पाहिजे सांगितलं. ते मी थोडक्यात आपल्याला सांगतो की गांधीची खालून वर सत्ता नेण्याची संरचना नेमकी काय. तर गांधींनी असं सांगितलं होतं की गावात तुम्ही पंच निवडा, म्हणजे नगरसेवक ज्याला किंवा आपण ग्रामपंचायतीचे सदस्य अशा भाषेत, तर तुम्ही 5 पंच निवडा. ते 5 पंच एक सरपंच निवडतील, ते एकमताने निवडतील किंवा बहुमताने निवडतील. मग या 5 सरपंचांनी त्यांनी सांगितलं गांधींनी की एका तालुक्यामध्ये 20च्या वर गाव असू आणि एका जिल्ह्यामध्ये 12च्या वर तालुके असू. गांधींचं सूत्र. तर 20च्या वर तालुके असू नये, तर 20 तालुक्या म्हणजे 20 गावं असू नये. तर हे जे 20 सरपंच असतील, हे 20 सरपंच हे त्या पंचायत समितीच्या आजच्या भाषेत, तर त्यावेळेच्या भाषेत तालुका पंचायतीचे, हे आजच्या भाषेतल्या पंचायत समितीचे सदस्य. हे पंचायत समितीचे सदस्य आपला एक अध्यक्ष निवडतात. मग हा पंचायत समितीचा अध्यक्ष म्हणजे आजच्या भाषेत सभापती आणि आणखी 2 सदस्य निवडतील. असे 3 सदस्य हे औंध प्रांताच्या विधानसभेचे सदस्य. मग अशा सगळ्या गावातनं आणि सगळ्या तालुक्यातनं लोक निवडून येतील, विधानसभेचे सदस्य होतील आणि हे विधानसभेचे सदस्य एक मुख्यमंत्री निवडतील. आता याच्यात फायदा काय. गांधींनी सांगितलं की याच्यात फायदा हा आहे की गावाचा, लक्षात घ्या, गांधींची ग्रामस्वराज्याची कल्पना खूप प्रदीर्घ होती. आपण त्याला चरखा आणि कृषी उद्योगापर्यंत मर्यादित केली. गांधींनी सांगितलं की याचा फायदा राजकीय असा असणार आहे की गावाचा थेट कंट्रोल राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा. कारण जो राज्याचा मुख्यमंत्री होईल तो कोणत्या तरी गावातला पंच म्हणून निवडून आलेला असेल. कारण त्याच्याशिवाय, लक्षात घ्या, समजलं नसेल तर पुन्हा एकदा विचार, तो पंच झाल्याशिवाय सरपंच होऊ शकणार नाही, सरपंच झाल्याशिवाय
पंचायत समितीचा अध्यक्ष होऊ शकणार नाही किंवा सदस्य होऊ शकणार नाही, आणि पंचायत समितीचा अध्यक्ष झाल्याशिवाय तो विधानसभेचा सदस्य होऊ शकणार नाही, आणि विधानसभेचा सदस्य झाल्याशिवाय तो त्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा मंत्री होऊ शकणार. म्हणजे थेट गावाचा कंट्रोल कोणावर राहणार? या राज्याच्या मंत्रिमंडळावर राहणार. आज दुर्दैवाने गावाच्या काय राज्याचा सुद्धा कंट्रोल या राज्यातल्या मंत्रिमंडळावर आलेला नाही, जनतेचा कंट्रोल आलेला नाही. आणि गांधी गावातल्या सामान्य फाटक्या माणसाचा कंट्रोल त्या राज्यातल्या सत्तेवर कसं राहील याचं मॉडेल देत होतं, आणि ते त्यांनी ऍक्सेप्ट केलं. त्याच्यानुसार दुसरी अट टाकली गांधींनी की ज्याला साक्षात भवानराव पंतप्रतिनिधींनी विरोध केला. म्हणजे पूर्ण त्यांनी सगळ्याच बापूंच्या अटी मान्य केल्या, पण एका अटीला त्यांनी अगदी कडाडून विरोध केला. ती काय होती मी सांगतो. बापूंनी सांगितलं की मतदानाचा अधिकार हा फक्त साक्षर लोकांना आहे. बघा किती रॅशनल होते बापू. ते एकदम भवानराव चिडले, म्हणजे बापू असं करू नका. ही जर अट मी माझ्या राज्यात लावली तर लोक काय म्हणतील की महाराजांनी एका हाताने सत्ता दिली आणि दुसऱ्याने काढून घेतली. कारण माझ्या राज्यात 10%च्या वर लोक साक्षरच नाही, 90% लोक मतदानच नाही करू शकणार. ते म्हणले की नाही. गांधींनी त्या अटीशी तडजोड करायला ठाम नकार दिला आणि सांगितलं ही अट मला मान्य नसेल तर ही चर्चा आपण मग मी तुम्हाला संविधान सांगणार. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही लक्षात घ्या भवानराव, असं केल्याने 2 फायदे आहेत. एक की आपण साक्षर नसल्यामुळे आपल्याला मतदान करता आलं नाही याची खंत लोकांमध्ये होईल आणि ते शिक्षणासाठी प्रेरित होईल. दुसरं, तुम्ही आता राज्याची तिजोरी हे सत्ता जनतेच्या हातात दिल्यानंतर मेजर तिजोरी तुम्ही लोकांच्या शिक्षणावर खर्च करा. तुम्ही तुमचे मंदिरं, तुमचे देवालय, तुमचं महाल, त्यांनी सांगितलं तुमच्या महाला शाळा भरली पाहिजे. तुम्ही 1-2 खोलीमध्ये राहा, एवढं काही महालाच्या एवढ्या सगळ्या खोल्या वापरण्याची गरज नाही, आणि तिथे शाळा सुरू करा आणि साक्षरता वाढवा. शेवटी ती अट भवानरावांना मान्य करावी लागली आणि फक्त साक्षर लोकच मतदार राहतील अशा प्रकारची त्याच्यात तरतूद करण्यात आली. त्याच्यानंतर राईट टू रिकॉल सुद्धा देण्यात आला. बऱ्याच तरतुदी आम्ही पुढे आणखी सांगणार आहोत. तर मग ही या सगळ्या तरतुदी घेऊन जानेवारी 1939ला 30 ते संविधान औंध प्रांतात लागू झालं. त्यांनी सांगितल्यानुसार निवडणुका झाल्या. सुदैवाने आप्पासाहेब पंतप्रतिनिधी जे राज्याचे राजे होणार होते तेच कुठल्या एका गावामध्ये पंच म्हणून निवडून आले, सरपंच झाले आणि नंतर तेच त्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. अर्थात ते नेहमीच मुख्यमंत्री होते असं नाही. त्यांच्यानंतर रामप्पा बिद्री वकील हे सुद्धा त्या औंध प्रांताचे नाव कदाचित आपल्याला माहित असेल. तर रामप्पा बिद्री वकील हे सुद्धा त्या औंध प्रांताचे मुख्यमंत्री झाले. आणि आप्पासाहेब पंतप्रतिनिधी नंतर IFS झाले, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये, आणि जगातल्या अनेक देशामध्ये ते भारताचे राजदूत होते. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेले आहेत. फार मोठा माणूस होता आप्पासाहेब पंतप्रतिनिधी, पण सुदैवाने हा इतिहास आपल्याला माहिती. तर हे या आणि मग 1939 ते 1938 ही 9 वर्ष भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीयांनी लिहिलेली राज्यघटना अंमलात आली, आपल्या महाराष्ट्रात आली, आपल्या प्रदेशात आली, आणि तो अफलातून सफल प्रयोग झाला. जगातल्या अनेक लोकांनी त्याच्यावर संशोधन केलंय. आपल्याकडच्या दळबद्री लोकांनी त्याच्यावर संशोधन, मी दळबद्री शब्द वापरला, दुसरा शब्द नाही, आपण या औंधच्या प्रयोगावर संशोधन केलं नाही. आपण कुठल्या तरी महाभारतातल्या काव्यावर, कुठल्या तरी अमुकच्या कवितेच्या सौंदर्यशास्त्रावर, तमुकच्या शेक्सपियरच्या हॅम्लेटवर आपण संशोधन करतो, पण आपल्या देशात झालेल्या एवढ्या अद्भुत प्रयोगावर आपल्याला संशोधन करायला दुर्दैवाने आपल्याला वेळ नाही. आपल्या राज्यशास्त्रज्ञांना, आपल्या घटना तज्ज्ञांना सुद्धा वेळ नाही याची मला खंत आहे. इंग्रजांनी अहवालाच्या अहवाल, बरे इंग्रज विरोधात होते त्या काळात, तरी सुद्धा प्रशंसा करणारे गोपनीय अहवाल की गांधींनी लिहून दिलेल्या कॉन्स्टिट्यूशनचे काय फायदे झाले, अनेक मोठे फायदे झाले. सगळ्यात मोठा फायदा झाला की जेव्हा नंतर दुष्काळ पडला होता, त्या पूर्ण देशातच पडला होता, तर सर्वात उत्तम दुष्काळाची प्रभावी, म्हणजे दुष्काळाविरुद्धची ज्या योजना होत्या त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि लोकांना मरण्यापासून वाचवणे, त्यांना जगण्यासाठी मदत करणे, त्याचं जर सगळ्यात प्रभावी काम कुठं झालं असेल तर देशामध्ये औंधमध्ये झालं होतं. हे इंग्रजांच्या रिपोर्टमध्ये अंमलात आहे. कारण तिथं लोकांनी गांधींच्या मॉडेलनुसार निवडून दिलेले ग्रामीण भागाचा कंट्रोल असलेलं सरकार होतं आणि त्यांना माहीत होतं की हे जर मी केलं नाही तर उद्या मलाही निवडून येणार नाही. तर हे जे मॉडेल होतं, शिक्षणाचं पर्सेंटेज तिथे वाढलं अचानक. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जर ज्या वेगाने वाढत होते त्याच्या 100 पट वेगाने तिथे वाढलं. कारण गांधींनी अट टाकली होती की साक्षर माणसाला मतदान मिळेल. साक्षर माणूसच उमेदवारही होऊ शकत होता, म्हणजे नुसतं मतदान नाही. त्यामुळे भविष्यात निवडणूक लढण्यासाठी सुद्धा लोक साक्षर व्हायला लागले.
सीमन वडकुट नावाच्या माणसाने 2018 मध्ये याच्यावर खूप सखोल ज्याला अभ्यास करायचा त्याने नक्की वाचा, गुगलवर तो लेख अवेलेबल आहे. त्यांनी या औंध प्रांतातल्या या प्रयोगाचा जगाच्या इतिहासात किती महत्त्व आहे आणि त्या महात्मा गांधीच्या कॉन्स्टिट्यूशनमुळे भारताच्या बाकीचं राज्य आणि तिथे झालेल्या प्रगती याची तुलनात्मक अभ्यास करणारे लेख जगातल्या अनेक विद्वानांनी लिहिले आहे. सीमन वडकुटनी पण एक मोठा लेख त्याच्यावर लिहिलेला आहे. त्यात इकॉनॉमिक पॅरेट मी एवढ्या डिटेलमध्ये जाणार नाही. एकूण मला सांगायचं हे आहे की हे 1948 औंध प्रांत भारतात विलीन होईपर्यंत बापूंनी लिहिलेली पहिली राज्यघटना या देशात असली. मग जेव्हा स्वातंत्र्य जवळ आलं तेव्हा दुसरा मुद्दा आहे की गांधीला वाटायला लागलं की आता हा मॉडेल जो आहे तो देश पातळीवर गेला पाहिजे. आणि त्याच वेळेला पण त्यांच्याकडे बापूंकडे वेळ नव्हता. कारण आपल्याला माहिती आहे 1947-46 चा कालखंड बापूंना झोपायला सुद्धा वेळ नसायचा, इतकी भयानक परिस्थिती त्या काळात होती. तर 1900 त्याच काळात सुदैवाने श्रीमन नारायण अग्रवाल, कदाचित आपण चंदूभाला नाव माहीत असेल, श्रीमन नारायण अग्रवाल हे वर्ध्याच्या प्रसिद्ध GS कॉलेजचे प्राचार्य. ते त्या काळातल्या भारतातल्या सर्वश्रेष्ठ इकॉनॉमिस्टपैकी भारतातल्या सर्वश्रेष्ठ इकॉनॉमिस्टपैकी एक होते. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे ते जमनालाल बजाज यांचे जावई म्हणजे त्यांच्या बहिणीचे पती जमनालाल. त्यामुळे एकदम कौटुंबिकच राहा, कारण जमनालालजी तर मानसपुत्रच होते, त्या अर्थाने ते त्यांचे मानस जावई पण होते. तर आणि वर्धेतच राहत असल्यामुळे बापूंशी नियमित संवाद आणि संपर्क करण्याची संधी श्रीमन नारायण अग्रवाल सरांना मिळाली. आणि त्या संधीनुसार त्यांनाही असं वाटलं, जसं मला वाटलं की बापूंच्या डोक्यामध्ये संविधानाबद्दल काय कल्पना आहे. तर त्यांनी बापूंच्या सखोल चर्चा केली आणि 1946 साली एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केला. ते म्हणजे गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया. तर त्या कॉन्स्टिट्यूशननुसार बापूंनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये काय काय गोष्टी केल्या जातील या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या आहे. आणि कसं कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे हे गांधींनी त्याच्यात सांगितलेलं आहे. त्या पुस्तकाला प्रस्तावना पण गांधींची आहे. गांधींनी स्पष्ट लिहिलं आहे हे सगळे जे विचार यांनी मांडले आहेत ते माझे आहेत. इतकी स्पष्ट पावती त्यांनी दिली. लिहिलं जरी आले असले तर ते विचार माझे आहेत, इतकं स्पष्टपणे गांधींनी त्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे. तर त्याच्यात गांधींनी ते 22 प्रकरणाचं पुस्तक आहे. मी त्या पुस्तकाच्या खोलात जाणार नाही, पण त्या गांधीयन कॉन्स्टिट्यूशनमध्ये पुन्हा बापूंनी जो औंधला मॉडेल सांगितला होता तोच विस्तारलेला आहे. तो त्यांनी सांगितलं होतं की विधानसभेपर्यंत आपण बघितलेलंच आहे. त्या विधानसभेच्या अध्यक्षांना त्यांनी लोकसभेचं सदस्य करायचं आणि त्याच्यातून मग देशाचं केंद्रीय सत्ता निवडायची. तर बापूंनी त्याच्यावर स्ट्रेस दिलेला आहे की देशात फक्त एकच निवडणूक, कोणती गावकरी आपला सरपंच निवडणूक, एकच निवडणूक, बाकी सगळ्या इनडायरेक्ट निवडणूक असतात. त्याच्यामुळे या देशातल्या खऱ्या अर्थानं ग्रामस्वराज्य येईल आणि गावाचा केवळ गावावरच नाही, गावाचा राज्यावर, जिल्ह्यावर आणि देशाच्या सत्तेवर सगळीकडे कंट्रोल आहे. तेच मॉडेल त्यांनी नगरपंचायतीला दिले होते, त्यांचे पण प्रतिनिधी त्याच्यात ठेवायचे आणि बाकी सगळ्या निवडणुका इनडायरेक्ट होती. बापूंनी काय म्हटलं होतं, जर निवडणुका इनडायरेक्ट झाल्या आणि छोट्या पातळीवर झाल्या तर त्याचा फायदा असा होईल की निवडणुकीतलं पैशाचं महत्त्व संपेल, प्रचाराचा खर्च संपेल. कारण गावात तुम्ही बापूंच्या कॉन्स्टिट्यूशननुसार ग्रामपंचायतीचा निवडणूक लढणाऱ्या माणसाला प्रचार करायला मनाई होती. कारण गावात तुम्हाला सगळ्याच ओळखत असतात, आपण सगळे लहान गावातून आलेलं आहे, आपण कसे भले पुढे आहोत हे गावातल्या प्रत्येक माणसाला माहीतच असते. त्याला काही वेगळा प्रचार करायची गरज नाही. तर बापूंनी सांगितलं होतं की कोणीही प्रचार करणार नाही, म्हणजे प्रचारावरचा खर्च गेला, गावाच्याच पातळीवर इलेक्शन होईल आणि नंतर त्या सगळ्या निवडणुका इनडायरेक्ट असतील. त्याच्यामुळे हे राजकारणाचं जे पैशाचं महत्त्व आहे ते कधी वाढणार नाही आणि थेट लोकांच्या हातात सत्ता राहील. तिसरं बापूंनी त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये तरतूद केली होती की 75% लोक जर ठरवलं तर निवडून दिलेला उमेदवार परत बोलवला जाऊ शकेल. म्हणजे आज आपण राईट टू रिकॉलसाठी लढतोय, पण बापूंनी 1946 साली संविधान या देशाला दिलं होतं, त्याच्यात त्यांनी 75% लोकांनी जर मागणी केली तर निवडून दिलेल्या लोकांना परत बोलवता येईल अशी तरतूद त्यांच्या संविधानामध्ये करून ठेवलेली आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी त्याच्यामध्ये शस्त्र बाळगण्याचा अधिकार सुद्धा बापूंनी दिलेला लोकांना, की तुम्ही शस्त्र सुद्धा बाळगू शका. आणि त्याला कायदेशीर प्रक्रिया दिली की बा मी जरी अहिंसेचा माणूस असलो तरी एखाद्या माणसाला शस्त्र बाळगायचे असेल तर प्रोसेस काय असेल. अशा पद्धतीने बापूंनी ही सगळं संविधान सांगितलं होतं आणि सगळ्यांना असं वाटत होतं की जेव्हा आता भारतीय संविधान बनवण्याची प्रोसेस सुरू आहे तेव्हा बापूंनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार या देशाचं संविधान बनेल असं काँग्रेसमध्ये असलेल्या चळवळ स्वातंत्र्याच्या चळवळीत असलेल्या सगळ्यांना वाटत होतं. कारण बापूंनी एक रिटर्न डॉक्युमेंटच दिलं होतं, अगदी क्लिअर कट डॉक्युमेंट दिलं होतं बापूंनी. मात्र दुर्दैवाने कसं झालं, जेव्हा प्रत्यक्ष संविधान बनायला लागलं तेव्हा बापूंच्या लक्षात आलं की मी सांगितलेलं ग्रामपंचायत आणि जे पंचायत मॉडेल आहे ग्रामस्वराज्याचं ते या सगळ्या लोकांनी काँग्रेसच्याच पुढाऱ्यांनी नाकारलेलं आहे. त्याच्याबद्दल बापूंनी
खूप तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. डिसेंबर 1948 साली म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी ते दुःख व्यक्त केलं आहे. आणि बापूंनी त्याच्याबद्दल लिहिलेलं पण आहे, तर मी त्याच्या खोलात जाणार नाही. पण जेव्हा हे संविधान सभेमध्ये ही चर्चा सुरू झाली तेव्हा गांधीयन लोकांनी खूप आग्रह केला की बापूंनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. त्यांनी संविधान सभेत खूप धारेवर धरलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, नेहरूंना आणि बाकी सगळ्यांना. तर तेव्हा बाबासाहेबांनी असं उत्तर दिलं की मी मसुदा समितीचा अध्यक्ष आहे. कोणतं मॉडेल स्वीकारायचं, कशा पद्धतीने पुढे जायचं हा अधिकार मला नाही, तो आधीच ठरलेला आहे, टर्म अँड रेफरन्स ते आणि हे बापूंचं मॉडेल तज्ज्ञ समितीने रिजेक्ट केलेलं आहे काँग्रेसच्या. आता ही तज्ज्ञ समितीचे हेड कोण होते? जवाहरलाल नेहरू. त्या समितीत कोण होते? बॅरिस्टर आसफ अली, असे मोठमोठे विद्वान त्याच्यामध्ये. तर त्यांनी बापूंचं हे जे पंचायत राज समितीचं मॉडेल आहे ते नाकारलं होतं आणि त्यांनी असं ठरवलं होतं की 1935 साली जो इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट आला त्याच्यानुसार आपण ग्रामस्वराज्यानुसार निवडणुका होत नव्हत्या. आज जशा निवडणुका होत्या तशा प्रांतिक निवडणुका होत्या, विधिमंडळाच्या निवडणुका होत्या. तर त्याच पद्धतीने आपण निवडणुका घेऊ असं या तज्ज्ञ समितीने ठरवल्यामुळे गांधींचे जे विचार आहे ग्रामस्वराज्याचे ते भारतीय संविधानात हद्दपार. त्याबद्दल याच्यामध्ये खूप वेदना राजेंद्र प्रसाद यांनी पत्र लिहिलं, हे चुकीचं आहे. शिवबललाल सक्सेना यांनी तर प्रचंड संताप व्यक्त केला. त्यामुळे किमान आता संविधान समर्पित करताना तुम्ही हे संविधान आम्ही महात्मा गांधींना आणि स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना समर्पित करतो असं तरी शब्द टाक असा आग्रह केला. दामोदर सेठ होते, शिवबललाल सक्सेना यांनी गांधींचं नाव नसल्याबद्दल तक्रार केली. ब्रजेश्वर प्रसाद नावाचे हे माणूस होत आहेत संविधान सभेचे सदस्य, ते तर म्हणे की याला तुम्ही गांधीयन संविधान म्हणू शकत नाही कारण गांधीच नाहीये. त्यांच्या त्या संविधानालाच फ्रॉड असं ठरवलं. म्हणजे त्यांनी संविधान सभेत भाषण केले की हे संविधान फ्रॉड आहे, 1935 ची कॉपी आहे, याच्यात गांधी कुठेच नाही, त्यामुळे मी हे संविधान मानत नाही. इथपर्यंत त्या संविधान सभेमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि मग ही नाराजी खूपच वाढत गेली. सगळ्यांनी अगदी राजेंद्र प्रसाद पासून सगळ्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे मग मार्गदर्शक तत्वामध्ये ग्रामपंचायती आणि पंचायत राज व्यवस्थेचा उल्लेख करण्यात आला आणि गांधीवादी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न त्यावेळेस काँग्रेसने केला आणि अशा पद्धतीने गांधींचे विचार वगळून सध्याचं संविधान अस्तित्वात आलं. हा एक दुसरा मुद्दा आहे, एक वेदना. तिसरा मुद्दा असा आहे की मी जे मला सांगितलं होतं की मुळातच संविधान सभा ही महात्मा गांधींमुळे अस्तित्वात. कारण काय? कारण इंग्रजांचा हा प्रयत्न होता, इंग्रजांनी तो प्रयत्न यशस्वी केला. न्यूझीलंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, कॅनडामध्ये, त्रिनिदादमध्ये, श्रीलंकामध्ये आपल्या बाजूच्या त्या देशाचं संविधान हे ब्रिटन इंग्रज लोकांनी तयार केलं, त्यांच्या संसदेत पारित केलं आणि तिथे लागलं. त्यांचा ब्रिटिशांचा हा डाग होता की भारतामध्ये सुद्धा आपल्याच पार्लमेंटमध्ये आपण पास करायचं, आपणच तयार करायचं आणि या देशाच्या जसं 1935चा ऍक्ट त्यांनी तयार केला होता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, आणि या देशात लागू केला. तसंच त्यांच्या डोक्यात होतं की भारताचं संविधान पण आपण तयार करायचं आणि यांना द्यायचं. त्याला स्पष्ट शब्दात विरोध करणारे सगळ्यात महत्त्वाचे नेते ते महात्मा गांधी. महात्मा गांधींनी 1922 साली स्पष्ट सांगितलं, अगदी स्पष्ट सांगितलं की या देशाचं जे काही भलभुळ व्हायचं ते आमचे निवडून दिलेले प्रतिनिधी ठरवतात. आमचं संविधान आम्ही ठरवू, आम्हाला दुसऱ्यांनी आमच्या डोक्यावर कलम केलेलं संविधान नको, असं गांधींनी स्पष्ट शब्दात ब्रिटिशांना सांगितलं. आणि गांधींनी त्याच्याबद्दल मोठं सातत्याने विचार व्यक्त केला आहे आणि त्यांनी पाश्चिमात्यांची नक्कल मारण्याला त्यांनी स्पष्टपणे विरोध केला की पाश्चिमात्याचे जे काही संविधान आहे त्यांनी ब्रिटिश डेमोक्रेसी सुद्धा गांधींनी नाकारली आहे. ते म्हटले की ही जी ज्या पद्धतीची डेमोक्रेसी आहे ही फॅसिझम आहे, हे नाझिझम आहे, हे भारताला अशी डेमोक्रेसी नको, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी भारताचं ओरिजिनल कल्चर. आणि भारताचं ओरिजिनल कल्चर काय होतं? भारताचं ओरिजिनल कल्चर, कारण भारत गाव खेड्यात बसलेला आहे, भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे ग्रामस्वराज्य, कृषीला महत्त्व देणारं हे भारताचं ओरिजिनल होतं. त्यामुळे यावर आधारित संविधान असावं हा गांधीचा आग्रह होता. तुम्ही पाश्चिमात्यांची ब्युरोक्रॅटिक नकल मारताय, ब्युरोक्रेसीचे आता सगळं देणारं काम करताय, त्याला विरोध होता. गांधींचं म्हणणं होतं की ग्रामसभेला तुम्ही दिवाणी आणि फौजदारी खटले करण्याचे सुद्धा अधिकार आहे. इथपर्यंत त्यांनी गांधींनी त्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आग्रहात केलं होतं. बाय द वे तोपर्यंत जेव्हा हे झालं नाही तेव्हा 1931 साली जेव्हा कराचीमध्ये काँग्रेसचं अधिवेशन होतं तेव्हा गांधींनी असं जाहीर केलं की ते भविष्यातलं आपलं जे संविधान बनणार, म्हणजे अजून संविधान सभा आलेली नाही, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट यायचा 1935 साली आला, पण गांधींनी जाहीर करून टाकलं त्याच्यामध्ये की जे काही भारताचं संविधान असेल बनणार आहे ते कसं असेल याचा आराखडा गांधी आणि
नेहरू यांनी फरवरीमध्ये त्या 1935 त्यांच्या प्रदीर्घ चर्चा झाल्या आणि मार्चमध्ये जेव्हा कराचीमध्ये हे संमेलन होतं त्यात भविष्याच्या संविधानाचा आराखडा, त्याची कार्यकक्षा, मूलभूत हक्क काय असतील भारतीयांचे याच्याबद्दलचं सगळं डॉक्युमेंट जे आहे ते कार्यसमितीमध्ये तेव्हा नेहरू अध्यक्ष होते कराची अधिवेशनाचे, त्यांनी मंजूर करून घेतलं. पण प्रत्यक्ष जेव्हा जाहीर अधिवेशन झालं, वर्किंग कमिटी तर अध्यक्षांनी मोजके लोक असतात, प्रत्यक्ष जेव्हा लोकांच्या समोर जाहीर भाषण द्यायची ठराव मांडण्याची वेळ आली, तो पहिला असा ठराव आहे महत्त्वाचा की प्रत्यक्ष महात्मा गांधींनी मांडला आणि मूलभूत हक्क काय असतील, संविधानाची चौकट काय असेल हे त्या दिवशी महात्मा गांधींनी मार्च 1935 मध्ये कराचीमध्ये जाहीर केलं. त्याच्यानंतर जेव्हा 18 वर्षानंतर आपण संविधान स्वीकारलं किंवा बनवलं तर गांधींनी जे सांगितलं होतं ते सगळं मॉडेल आपण आपल्या संविधानात मूलभूत हक्क असतील, संविधानाच्या चौकटी असतील, ते सगळं मॉडेल आज आपण स्वीकारलं आहे. त्यामुळे हे जे संविधान आपल्याला दिसते त्याचा काही प्रमाणात जो बेस आहे, जरी ग्रामस्वराज्य यांनी नाकारला असला तरी त्याचा जो आत्मा आहे मूलभूत हक्काचा किंवा चौकटीचा तो गांधींनी 1935 साली तयार करून दिला. गांधी एवढ्या वेळेस थांबले नाही तर पटनामध्ये त्यानंतर अधिवेशन झालं काँग्रेसचं. त्यानंतर त्याहीपेक्षा म्हणजे कार्यसमितीची बैठक झाली आणि सगळ्यात मोठं अधिवेशन जळगाव जिल्ह्यातल्या फैजपूरमध्ये झालं आणि तिथे काँग्रेसने ठराव केला, ऑफिशियल ठराव होता की भारतीय लोकच भारताचे संविधान बनवतील, दुसऱ्या कोणाच्या रस्त्याचे मान्य करणार नाही, संविधान निवडण्यासाठी आम्ही आमचे प्रतिनिधी नेमू, कोणी आमच्या प्रतिनिधी लागू नये. आणि गांधींनी जेव्हा आदेश दिला की आता काँग्रेसचे राज्य ज्या 1938च्या काळातली गोष्ट आहे, काँग्रेसचे राज्य ज्या ज्या राज्यामध्ये आहे विधानसभेमध्ये तिथल्या विधानसभेने आता ठराव करा की आता संविधान सभा नेमा. म्हणजे या सगळ्या दबावामुळे ज्या ब्रिटिशांना आपण तयार केलेलं संविधान या देशावर लादायचं होतं त्यांना नव्हतं घ्यावं लागलं आणि फायनली त्यांना संविधान सभा या देशाची जी मागणी होती ती त्यांना मान्य करावी लागली. चौथा आणि मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो. मला माहिती आहे की जेवल्यानंतर भाषण देणं आणि ऐकणं हे दोन्ही किती कठीण गोष्टी आहेत आणि मी त्याचा भाषण देताना त्याचा साक्षीदार आहे आणि विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे हा प्रश्न मलाही पडायचा की जेवल्यानंतर माणसाला झोप काय. तेव्हा मी माझ्याच शिक्षकाला विचारलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या जठरामध्ये अन्न जातं आणि ते अन्न पचवायला अतिरिक्त रक्ताची गरज असते, कारण तो अतिरिक्त रक्तसाठा जो आहे ते शरीर जे आहे तो ब्रेनकडचा कमी करतो आणि पोटाकडे पाठवतो पचवायसाठी, अन्न पचवण्यासाठी. आणि त्यामुळे मेंदूला ग्लानी येते आणि आपल्याला असं वाटते सुस्ती येते. त्यामुळे तुमच्याकडे कोणाला सुस्ती येत असेल तर काही वाईट वाटून घेऊ नका की तुम्हाला नाही, तुमच्या जागी मी असतो तर मलाही आली असती. तर मी चौथ्या मुद्द्याकडे येतो की जो महत्त्वाचा मुद्दा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे नाही सर, मी त्यांना काही म्हटलेलं नाही, माझं तिकडे लक्ष नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत, हा इतिहास आपल्याला सर्वश्रुत आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांचा हा प्रवास कसा झाला हा समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. आपल्याला कल्पना आहे की संविधान सभेमध्ये जेव्हा महात्मा गांधींच्या आग्रहामुळे ही संविधान सभा अस्तित्वात आली तेव्हा संविधानाचे उद्दिष्ट काय असतील याचा ठराव नेहरूंनी मांडला आणि तो ठराव मांडत असताना बापू मात्र काही दिल्लीत नव्हते. तेव्हा देशातलं वातावरण चिघळत चाललं होतं, बापू दूर कुठेतरी होते. तर परंतु या संविधान सभेचे शिल्पकार हे महात्मा गांधीच आहेत हे सांगण्यासाठी नेहरूंनी ठराव मांडताना वक्तव्य केलं. ते मूळ इंग्रजी वाक्य मी नेहरूंचं वाचून दाखवतो जेणेकरून संविधान सभेचे शिल्पकार बाबासाहेबांना ही संधी देणारे करते व्यक्तिमत्व गांधी आहे याच्याबद्दल कुठलाही हे राहणार नाही. नेहरू असं म्हणतात 13 डिसेंबर 1946 देर इज वन पर्सन हु इज अब्सेंट हिअर अँड हू मस्ट बी इन माइंड्स ऑफ मेनी ऑफ अस टुडे, द ग्रेट लीडर ऑफ आवर पीपल, द फादर ऑफ आवर नेशन. द ग्रेट लीडर ऑफ आवर पीपल अँड द फादर ऑफ आवर नेशन हु हॅज बीन द आर्किटेक्ट ऑफ दिस असेंब्ली. म्हणजे या संविधान सभेचे जो शिल्पकार आहे तो माणूस आता या सभागृहात नाही आहे, खूप दूर आहे, इथून दुसऱ्या कामात महत्त्वाच्या कामात आहे, परंतु इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनात त्याचं नाव आहे कारण ते या संविधान सभेचे शिल्पकार आहेत. and who has been the architect of this assembly and all that has gone before it and possibly much that will follow. म्हणजे आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्याचेही शिल्पकार तेच आहेत आणि भविष्यात आपण जे काही चर्चा करून निर्णय घेणार आहोत त्याचेही शिल्पकार हे महात्मा गांधी असतील असं नेहरू 13 डिसेंबर 1946ला सांगतात. ही इज नॉट हिअर बिकॉज इन परस्यूट ऑफ हिज आयडियाज he is ceaselessly working in far corner of India, but I have no doubt that his spirit hovers here and bless our undertaking.
बापू आज खूप सुदूर प्रदेशात आपल्या विचारानुसार काम करत आहेत, शांतता निर्माण करण्याचं काम करत आहेत। हे जरी खरं असलं ते आज आपल्या तिथे नसले तरी त्यांचं स्पिरिट म्हणजे एक प्रकारे त्यांचा आत्मा इथे आहे आणि ते आपल्याला या पवित्र कार्यात आशीर्वाद देत आहेत। हे उद्दिष्ट संविधानाचे उद्दिष्ट मांडण्याच्या पूर्वी नेहरू सांगतात। त्याच्यावरून संविधानाच्या एकूण प्रक्रियेमध्ये गांधींचं योगदान किती असेल याची आपल्याला कल्पना येऊ शकते। संविधान सभेच्या रेकॉर्डवर आहे, तिथूनच घेतलेले वाक्य। तर हे जेव्हा संविधानाच्या निर्मितीचं काम चालू होतं तेव्हा प्रश्न पडला की जी प्रोसेस आहे ती फार वेगळी होती। आणि जर आपण इंडिया आफ्टर गांधी वाचत असेल तर रामचंद्र गुहाने त्याच्यामध्ये एका वेगळ्या माणसाची ओळख आपल्याला करून दिली आहे, तोपर्यंत कदाचित फार कमी लोकांना माहीत होतं। ते म्हणजे बेनेगल नरसिंहराव। बेनेगल नरसिंहराव हे त्यावेळेस ICS ऑफिसर होते, पण संविधानाची गाडी अभ्यासक। तर त्यांना संविधान सभेचे सल्लागार म्हणून नेमण्यात आलं, कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर म्हणून नेमण्यात आलं। आणि मग त्यांनी अनेक देशाचा दौरा केला, त्या देशाच्या संविधानाचा अभ्यास केला आणि त्यांनी एक ड्राफ्ट तयार केला। कारण एखाद्या सभेला बैठक घ्यायची असेल तर त्याला एक कच्चा मसुदा लागेल ना, त्याच्याशिवाय कुठला अजेंडाच नसेल। आता आपण सगळे सामाजिक क्षेत्रात आहात, एक बैठक बोलवली तर त्याला एक अजेंडा, चर्चा करायला मुद्दा, मसुदा, कागदपत्र काहीतरी लागणारच आहे। ती एवढी मोठी या देशाची संविधान सभा बोलवायची तर मूळ काहीतरी आपल्याला ढाचा लागेल, या भावनेने त्यांना नेमण्यात आलं होतं। बेनेगल नरसिंहरावांना ते फार मोठे ICS ऑफिसर होते। त्यांचे स्वतःचे सक्के भाऊ B शिवाराव हे नंतर संविधान सभेचे सदस्य बनतात। ते तामिळनाडूतले एक मोठे पत्रकार होते आणि गांधीवादी चळवळीतले व्यक्ती होते। ते त्यांनी पहिला ड्राफ्ट तयार केला संविधानाचा आणि जेव्हा संविधान सभा बसली तेव्हा ही प्रोसेस सुरू झाली होती। मात्र निवडणुका ज्या वेळेला सुरू झाल्या त्यावेळेला महात्मा गांधींनी असं सांगितलं की सर्व विचाराच्या लोकांना निवडून, फक्त काँग्रेसच्या लोकांना पाठवलं। खरं तर बघायला गेलं तर त्यावेळेच्या विधानसभेतून लोक निवडून पाठवायचे। एक प्रकारे आजची जशी राज्यसभा आहे त्या प्रकारची ती रचना होती आणि त्या विधानसभांमध्ये काँग्रेसचं 90% बहुमत होतं। त्यामुळे काँग्रेस म्हणेल तो माणूस संविधान सभेवर जाणार होता, पण गांधींचा स्पष्ट आदेश होता फक्त काँग्रेसच्या विचाराचे माणसं पाठवली, सर्व विचाराचे, अगदी आपले टीकाकार आणि विरोधक सुद्धा पाठवले। त्यामुळे तामिळनाडूमध्ये जस्टिस पार्टी ही काँग्रेसची विरोधक होती। आपण जर इतिहास वाचला तर जस्टिस पार्टीचा एक फार मोठा इतिहास आहे आणि हे पेरियारपासून सगळ्याशी संबंध होते। त्याचे जे प्रमुख नेते होते श्वेत चलपतीराव किंवा हिंदू महासभेचे नेते होते श्यामाप्रसाद मुखर्जी, यांना काँग्रेसच्या कोट्यातून संविधान सभेवर पाठवलं। आपल्यापैकी फार कमी लोकांना हे काँग्रेसच्या कोट्यातून संविधान सभेवर गेले होते। काँग्रेसने त्यांना संविधान सभेवर पाठवलं कारण सर्व विचाराचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे। पण हे भाग्य सुदैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालं नाही, कारण त्यावेळेस आंबेडकर, गांधी, काँग्रेस असा तीव्र संघर्ष होता आणि कोणीही एकमेकाशी तडजोड करायला तयार नव्हते। आणि बाबासाहेबांनी प्रयत्न केला महाराष्ट्रातून निवडून यायचा, पण त्यावेळेला ते निवडून येऊ शकले नाही त्यांच्याच पक्षाकडून, कारण तिथं पुरेसं संख्याबळ त्यांच्याकडे नव्हतं। मग अशा वेळेला पश्चिम बंगालमध्ये जोगेंद्रनाथ मंडल नावाचे प्रमुख दलित नेते, त्यांनी खरं तर ते निवडून जाऊ शकले असते, पण बाबासाहेब संविधान सभेत असले पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन बाबासाहेबांना निवडणुकीला उभं केलं आणि त्यांना देशाच्या संविधान सभेत टाकलं। मग 9 डिसेंबर 1946ला आपल्याला कल्पना की संविधान सभेची पहिली बैठक झाली, तेव्हा बाबासाहेब पश्चिम बंगालचे प्रतिनिधी या नात्याने त्या बैठकीत सामील झाले होते आणि संविधान सभेत त्यांनी विविध कमिट्यांमध्ये काम केलं। त्यांची बुद्धिमत्ता पाहून काँग्रेसचे नेते प्रभावित झाले। त्यांना असं वाटलं की ठीक आहे, आपले काही विचारांवर मतभेद असले तरी अनेक विचार असे आहेत की ज्याच्यावर आपले एकमत, आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक विद्वान माणूस समितीमध्ये घटना समितीत असला पाहिजे याच्यावर बहुसंख्य लोकांचं हळूहळू एकमत व्हायला लागलं। गांधींचं पण मत बाबासाहेबांवर बदलून आलं। अशा वेळेला नेमकी फाळणी झाली आणि बाबासाहेब ज्या भागातून निवडून आले तो भाग पाकिस्तान। आता बाबासाहेबांसमोर 2 पर्याय, एक तर पाकिस्तानच्या घटना समितीचे ते सदस्य होऊ शकले किंवा मग घटना समितीचं सदस्य त्यांना सोडावं लागलं। त्यांनी दुसरा पर्याय निवडला। मात्र जोगेंद्रनाथ मंडल ज्यांच्यामुळे ते निवडून आले होते त्यांनी पहिला पर्याय निवडला आणि ते पाकिस्तानात गेले। आपल्याला जर कल्पना असेल तर जोगेंद्रनाथ मंडल काही काळ पाकिस्तानमध्ये मंत्री पण होते, नंतर पुन्हा भारतात परत आले, हा वेगळा इतिहास आहे। पण ते जोगेंद्रनाथ मंडल पाकिस्तानात गेले आणि बाबासाहेबांनी नकार दिला आणि त्यांचं सदस्यत्व गेलं। मग आता प्रश्न पडला की बाबासाहेब संविधान सभेत नाही आहे आणि देशाचं मग स्वातंत्र्य, फाळणी या सगळ्या ह्याच्यात काही महिने जे आहेत ते काम पूर्ण बंद होतं संविधान सभेचं आणि मग पुन्हा संविधान सभेचं काम सुरू करायचं होतं। अशा वेळेला बाबासाहेब या संविधान सभेत असले पाहिजे
असं महात्मा गांधींना वाटत होतं. कशासाठी? तर त्यांनी या देशाचं संविधान लिहिलं पाहिजे असं गांधींना वाटत होतं. मात्र नेहरू त्यांच्याशी सहमत नाही, सरदार पटेल पण त्यांच्याशी सहमत